मित्रांनो, आपण एका अशा किल्ल्यावर आलोय जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला। ज्या किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे, जो अद्भुत प्रकारे बांधकामला आहे आणि तुम्ही बघू शकता। तर चला वर आपण जाऊ मित्रांनो। शिवनेरीचा फुल पिक्चर इथं दिलाय, बघू शकतात। मित्रांनो, शिवनेरीला आपण आता आलोय। आता खाली आम्ही गाड्या लावल्यात। कोरोनामुळे आता काही वर गाडी आणून नाही देते, आम्ही खाली लावल्यात आणि 3 किलोमीटर तिथपर्यंत चालून जायचंय। तिथं बघा दिसतंय एक मंदिर, तिथून पुढं तिथपर्यंत पायऱ्या आहेत, मग तिथं गुफाचा सगळा मार्ग, मग तिथून आपल्याला तिकडे वर जायचंय। मित्रांनो, आपण आले आता शिवनेरीच्या पायऱ्या मार्गे, होऊ शकतात तुम्ही। आपण खालून इथपर्यंत आलोय, तिकडून आहे एक गार्डन साठी आहे। आम्ही इकडून आलो, डायरेक्ट इथे पोहोचलो। आता तुम्हाला महाल दरवाजा दाखवतो, चला तर। एक फोटो काढा ना त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता की इथे एक बोर्ड आहे। म्हणजे जुन्या जमान्यात हे असं सगळं होतं पूर्वी, आणि आता नवीन ह्याच्यात हे सगळं असं बनवलंय। तर चला आपण जाऊवर। सतत दिसणारा हा शिवनेरी असा किल्ला। मित्रांनो, आपल्याला तिथे जायचंय। आता आपण आलोय महादरवाज्याच्या इथं माहिती पण दिली आहे, सर्वे ऑफ इंडिया मुंबई करतो। त्याला आता दाखवतो। हे बघा, एक साईडला 2 बुरुज आहेत, दरवाजाची माहिती देतो तुम्हाला। हे बघा, हे जे असतात असे ते हत्ती किंवा असे गेंडे धडक दरवाजाला ना मारू आणि तोडू नये म्हणून तसे लावायला जातात। तिथे एक देवडी आहे, तुम्हाला मी तिकडच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल देवडी म्हणजे काय। आता मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो हा वरचा बुरुज किल्ला। आपण आलोय या वरच्या बुरुजवर। या बुरुजवरून तुम्ही बघू शकता खालचा निश्चिन्न दिसणारा हा पठार। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथं महादरवाजा कसा वाटला तो कमेंट करा। आता आपण वर जाऊ, चला। मित्रांनो, आता आपण आलोय दुसऱ्या दरवाजा इथं। असेच या किल्ल्यावर 7 दरवाजे आहेत, त्याच्यामधले 2 तर आपण म्हणजे 1 केलाय, आता हा दुसरा वाला चालू आहे। अजून आपल्याला 5 असे दरवाजे करायचे आहेत। म्हणजे हा जो दरवाजा आहे हा तर वरच्या बुरुजाला जॉईंट आहे, पण तिथे जाऊ शकतात का नाही तर मला पण नाही माहित। तर या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा। आणि तुम्ही बघू शकता तिथं वर एक नंदीचं दाखवलंय, 2 शिल्प आहेत साईडला, आणि मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो जरा। हे बघा मित्रांनो, इथं वर हा बुरुज दिसतोय, तो ही जी लाईन आहे त्याला जॉईंट आहे, आणि वर तिथे एक शिल्प आहे, तिथे एक आहे, तिथे एक शिल्प आहे, इथे एक आहे, आणि मध्ये एक नंदी आहे, आणि वर एक बुरुज आहे। तो आता जाऊन दाखवतो। मला पण नाही माहिती तिथे जायला मार्ग आहे का नाही, असलं तर मी तुम्हाला जरूर दाखवेन। चला। चला तर मित्रांनो, इथं पण तशाच प्रकारचा गेट आहे,
चला तर मित्रांनो इथं मार्ग आहे, पण ही पायऱ्या खूप छोट्या आहेत. मित्रांनो आपण त्या बुरुजावर जाऊ शकतो. त्याच्या पहिलं इथून जो नजारा दिसतोय तो बघा. तर चला मित्रांनो जाऊ आपण वर. इथं जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत आणि खूप छोट्या छोट्या आहेत. तर राहिली आता थोडं, तर जाऊ आपण वर. तर मित्रांनो या बुरुजावर आता खास केले अडचण झाली आहे, तर मी तुम्हाला तिथून दाखव. चला. तर मित्रांनो बघू शकता इथून खालचा नजारा. हे असं का बनवतात मोकळं, की सैनिकांना खाली दुश्मन आल्यावर त्याला वस्तूंनी अटॅक करायसाठी हे असे बनवलेले असतात. मित्रांनो हा आला तिसरा दरवाजा. आपल्याला अजून 4 दरवाजे करायचे. काय इथं कळत नाही. हा आहे एक, म्हणजे हा वाला तो एकच दरवाजा आहे. त्याचं नाव आहे पीर गेट. पीर दरवाजा आहे हा. आणि इथं असं वाटतं की हे नाके, हे तोंड आहे आणि ते डोळे आहेत त्याचे. आता इथं काम चाललंय, सिमेंट टाकून घेणार नाही तर काही दगडी लावणार असले, मला पण नाही माहित. दरवाजाची बांधकाम मित्रांनो एकच आहे. इथं पण ते देवडे आहेत, पण ह्याच्यात सगळ्यात मोठे देवडे आहेत. आणि वर तुम्ही बघा कसं. आता इथं गार्डन आहे मित्रांनो, इथं तर व्हिडिओ बनवणार या. बघा किती सुंदर आहे. तुमच्यामधलं कुणाला जर पिकनिक बनवायला लागेल तर इथं बसून मस्त बनवा. तानाजी मालूस आहे उदाहरण. हा गड आला पण सिंह गेला. पण ते तर सिंहगड आहे मित्रांनो. पण इथं का लिहिलंय हे? कॅमेरामॅन तुम्हाला माहित आहे का? चला इथून खाली निशांत दिसलाय, तिथं तुम्ही ब्रेकफास्ट करू शकतात बसून. तुम्हाला घरून खायला आणायला लागेल. मित्रांनो इथं सगळं लिहिलंय, कोणत्या किल्ल्यावर कोणते शिवाजी महाराजांनी शब्द वापरलेले ते सगळ्यांची बोर्ड्स आणि त्याची माहिती लिहिली आहे. इथं बसायला मित्रांनो कट्टे केल्यात. ते काय आहे ते आपल्याला माहित तर नाहीये. तिथं एक फाउंटन आहे. आता आपण तो येताना व्हिडिओ करतो. हे बघा मित्रांनो इथून पाणी पिऊ शकतात. तर मी पाणी पितो जरा. त्याच्यामध्ये पाणी आहे का नाही मला पण नाही माहित मित्रांनो. बघू आहे का नाही. मित्रांनो त्यात पाणी नाहीये, तर चला पुढे जाऊ आपण. मित्रांनो गडावर कचरा करू नका. इथं जागेवर असे डस्टबिन्स लावल्यात. तर चला आता मी हा व्हिडिओ कट करून दुसरा वर बनवतो. मिळणार आपल्याला एक बघ तिथे समोर. मित्रांनो आता आपण आलोय 4थ्या दरवाजाला, ज्याचं नाव आहे हत्ती दरवाजा. तो बोर्ड लावलाय. तर चला वर. आता आपले 2 दरवाजे राहिलेत. तर मित्रांनो इथं आहे असा एक तुटलेला आहे. त्याच्या पलीकड ते दिसतं तिथं तुळजा केव्ज आहेत. आणि हे बघा मी असं एवढ्या कठीण पायऱ्या म्हणजे एवढ्या डेंजरस जागावर कसं चढतोय ते तुम्हाला त्याचे रहस्य दाखवतो. हे बघा हा ॲक्शनचा शूज. हा तुम्ही 300
200 मध्ये परचेस करू शकतात. आणि हा ग्रिप चांगली पकडते म्हणून असं कुठे पण आपण चढू शकतात. तर हे गायमुखी पद्धतीचे हा वेगळा आहे मित्रांनो. की हा पहिल्यापासूनच आहे आणि ते खालचे सगळे आहे दरवाजे आता नवीन बनवलेले. मित्रांनो आता आपण आलोय गंगा जमुना या टाक्यांपाशी. तर तुम्हाला मी तिथे दाखवतो. आता दुसरा व्हिडिओ करताना दाखवतो येताना. इथं असं आहे, इथं जाऊ नाही शकत, पाणी भरलंय फुल. तर चला तिकडून जाऊ आपण, तिकडं दाखवतो. चला आता हे बघा, इथं बोर्ड पण लिहिलाय गंगा जमुना टाकी. तर इकडची जी टाकी आहे ही त्याच्यामधलं पाणी एकदम स्वच्छ आहे. एवढं स्वच्छ की पाण्याच्या आत काय आहे ते पण दिसतंय. या तुम्हाला दाखवतो. बघा हे एवढं चांगलं पाणी आहे आणि एकदम थंड. तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकतात किती हे ब्ल्यू कलरचं पाणी आहे आणि आत बघू शकतात, आतलं सगळं दिसतंय. एवढं हे क्लिअर पाणी आहे. मग तुम्ही ह्याची टेस्ट जरूर घ्या. तर चला, आम्ही आता बॉटल भरून घेतली त्या ह्याच्यातनं, पिऊन पण बघितलंय, एकदम थंड. मित्रांनो आता आलोय आपण कमानी टाक्यापाशी, बघू शकतात. आणि हा जो आवाज येतो एवढा, तो कशाचा आहे सांगू का? हा आहे पक्ष्यांचा आवाज. विश्वास नाही करणार, पण इथं असल्या कमानी गुफा आहेत आत, पण त्याच्या आत तर सध्या पाणी भरले. तर चला या इकडे. आणि इकडं आहे घनदाट जंगल. मित्रांनो हे जे पायऱ्या आहेत वरच्या ते नवीन केल्यात, तिथे जे पायऱ्या आहेत ते जुन्या काळातल्या. तर मित्रांनो आता आपण आलोय शिवाजी जन्मस्थानामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालाय आपण तिथं आलोय. तर तुम्ही बघू शकतात की खाली ते मस्त आहेत, पजल सारखे असे बुट्टा लावलाय. तुम्ही खाली बघू शकता, ती जी आहे ती जुन्नर सिटी आहे. तर चला आपण इथून खाली जाऊ. मित्रांनो पायऱ्या तर खूप छोट्या आहेत पण अमेझिंग आहे. बघा मित्रांनो इथं असे आहे आणि त्या पायऱ्यावर पायाचा प्रयत्न नका करून आता डायरेक्ट खाली. बाकी हे जे पायऱ्या आहेत ते खूप स्टीमी आहेत. आणि पुढे गेल्यावर एक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. माणूस आहे आपल्यासाठी, देवच आहे तो. तेच नाही म्हणत ग, फोटो बघा मित्रांनो. शिवाजी महाराजांचा पाळणा ज्यात जिजाऊ माता शिवाजी महाराजांना झोपवायची, इथं पाळणा आहे आणि इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती. तर आपण जाऊ आता इकडं. अजून तिकडं काय आहे ते नीट दिसत नाहीये, करोना म्हणून बंद केलंय हे गेट, नाहीतर आता आपल्याला आत पण फिरायला मिळालं असतं. तर या आता तिकडचं सगळं दाखवतो. तर मित्रांनो इथं यायच्या पहिले तुम्हाला तिथे बूट काढायला लागतील, चप्पल काय असेल ते. तर या आता मित्रांनो इथं एक असं टाकं आहे. आता समर मध्ये ते पाणी तेवढंच असतं आणि इथं जायला जागा असते, पण आता काय नाहीये. इथं असे उंच होते पण इंग्रजांनी ते तोडले. ओ हो मित्रांनो खाली बघून तुमचे
चला मित्रांनो, आता आपण जाणार आहे तिथं. मला वाटतं शिवाजी महाराज तिथं आंघोळ करत असतील. किती वेळेस हे पाणी भरलं असेल. मित्रांनो लयच नसते. चला आता जाऊ खाली. हे काय बदामी टाके. बदामी. तर मित्रांनो ह्याला बदामी टाके का म्हणतात का की ह्याला जर ड्रोन शॉट काढून वरून बघितलं तर हा बदामाच्या आकाराने दिसतो. तर मित्रांनो या आता आज जाऊ. आज जायला तिथून जागा नाही वाटत आहे. असंच तुम्हाला दाखवतो. तर चला तिकडं मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. तर या आपल्याला 1 तास जाईल. आपल्याला 1 तास जाईल. मित्रांनो आता आपण त्याच्यात व्हिडिओ काढला आपण तो आहे हा. आणि हे ती जागा आहे जिथं शिवाजी महाराज तिथं राहत होते आणि त्यांचा जिथं जन्म झालेला. जन्म झाल्यावर त्यांचं तिथं पाळणा आहे तो मी तुम्हाला दाखवलाय. आता हे आहे काही अवशेष. तर या जर ह्याच्या आत असे पजल आहे. आपण आता पहिले इकडून सुरू करू. बघा इथं असं जर मोकळं जागा आहेत आणि इथं पाण्याचं टाकण करतोय. आणि एक तर सुकलेली आहे पण एक चांगलं आहे. म्हणजे पाणी घाण आहे पण ते भरलेलं आहे. बघा इथं खाली असं आहे. तिकडं होतं तसं मी त्याच्या आत दाखवतो. ते बघा तिथं काहीतरी असं आहे. त्याचं काय कळत नाहीये तुम्हाला. तर ते काय ते माहित असेल तर लगेच मला कमेंट करा. हे काय आहे मित्रांनो वर बघा. ह्याच्या आत पाताळेश्वर सारखं काहीतरी आहे. चला आता आपण इथून बाहेर जाऊ. मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल की मी तिथे वर जाऊ तर आत्ता लगेच जातो. होय जायच्या पहिले मित्रांनो तुम्हाला हे दाखवतो. हे पाणी जायचं मार्ग आहे पण माणसं ह्याच्यात कचरा करतात म्हणून हे घाण झाले. प्लीज कचरा नका करू. तर मित्रांनो तुम्ही समोरून जाऊन बघा तोपर्यंत मी चढतो वर. हो गाईस तुम्ही बघू शकता मी आता कुठं आलोय. मित्रांनो हे स्वर्ग आहे स्वर्ग. मित्रांनो आता मी खाली येतोय का की आपल्याला अजून पण लय बघायचंय. मित्रांनो तिथून मित्रांनो मी आलो. मित्रांनो ते काहीतरी आहे. चला आपण ते जाऊन बघू काय आहे. ओ मित्रांनो हे काय आहे मला पण नाही माहित. पण असं वाटतंय की जुन्या जमान्यात पावसाच्या ह्याच्यात पाणी जमा करत असतील. आणि तुम्हाला जर वर जेवण कराल तुम्ही तिथं तर जेवण केल्यावर जेवण पाचायसाठी तुम्ही इथं वॉकिंग करू शकतात. तर चला मित्रांनो ही जी कमान दिसते आपण तिथं जाऊ. त्याच्या पहिला आपण तिकडे जाऊ. चला
मित्रांनो आपण इथून नाही जाऊ शकत, आपण तिकडून जाऊ. इथून जाऊन आपल्याला आता तिथं पहिल्यांदा दाखवले ना, आता आपण त्याच्या आत चाललो. ती मोठी असं टाके आहे, ते मला नाव विसरलो मी, पण आता जाऊ आपण तिथंच. अक्षरशः ते प्रिय, पाहिजे तर तुम्ही तिथं आंघोळ करू शकतात. असली मस्त आहे आणि पाणी एकदम स्वच्छ. म्हणजे आता थोडं पाणी आहे त्याच्यात, पण तरी तुम्ही त्याच्यात झोपले तुम्हाला स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटेल. तर चला इकडं. जागा आहे जिथं तुम्ही मस्तपैकी आंघोळ करू शकतात. आता आपल्याला जाता नाही येणार का की शूज भिजतील, नाहीतर चला जाऊ. म्हणजे तुम्ही इकडून बघा, मी तिकडे जाऊन सगळी माहिती सांगतो. युनिक येऊ कधी बोलले काय खाली. मित्रांनो मी बघतो मला जायला जमतंय का तिकडं. त्याच्यात फ्रॉग्स आहेत, जायला नाही येणार. आपण नुसतं या कट्ट्यांवरून जाऊ. इथं बघा तुम्ही बघू शकतात ते फ्रॉग्स कसे काय आहेत बघा, किती जम्प्स मारतात. मित्रांनो जर तुम्ही इथं येऊन इथं आले मग तुम्हाला परत तुम्ही जाऊ शकतात, पण त्याला स्विम करत जायला लागेल. आणि इथं तुम्ही जेवलात तर तुम्हाला लय मस्त लागेल. तर चला आता आपण जाऊ. मी इथं लाईव्ह बघतोय आणि तुम्ही टेलिग्राम. लय मस्त आहे. आणि जेव्हा मी खाली जाणार आहे परत, तेव्हा मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे जे खूप मस्त आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे सरप्राईज कधी पहिलं नाही सांगत, तर नंतर सांगतो मी. मित्रांनो जरा अवघड पॅच आहे, तर कॅमेरामॅन तिकडून येत नाही, इथूनच. तर आपण आलोय तिथून असं वर आलोय. मागून सगळा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे. तर चला जाऊ आपण आता. मित्रांनो तुम्हाला दाखवलं एक कमान आणि एक शिवाजी महाराज छोटे असताना जिजाऊ माता त्यांना काहीतरी दाखवते. त्याची एक मूर्ती आहे, पण आता ते करोनामुळे बंद आहे, म्हणून बाहेरून मी तुम्हाला दाखवतो. तर ते तिकडे आहे लास्टला. तर पहिले मी तुम्हाला ती कमान दाखवणार आहे. इकडं आता आपण चाललोय कडेलोटाकडे. चला आपण जाऊ तिकडं. मित्रांनो आता आपण चाललोय कडेलोटाकडे. तर चला आपण जाऊ आता कडेलोटाकडे. पावसाळ्यात तिकडं कडेलोटाकडे येणं लय मुश्किल आहे, कारण पावसाळ्यात पूर्ण इथून पाणी येतं आणि डायरेक्ट खाली सरकवण्याची भीती असते, म्हणून पावसाळ्यात जास्त कोणीकडे येत नाही. पण आता विंटर आहे म्हणून सगळे येतात. पण मित्रांनो विचार करा, आता करोनामध्ये एवढी माणसं आल्यात, करोना नसेल तेव्हा किती माणसं येत असतील. इथं
चला आता तर आपण तेव्हा खाली जुन्नर सिटी क्लिअरली बघू शकतात. तुम्हाला नीट दिसते का नाही माहित, पण इथून लाईव्ह आम्हाला लय क्लिअर दिसते. तर मित्रांनो आता आलो आपण कडेला टाकू. एक मिनिट. चला मित्रांनो आपण जाऊ. दरवाजा छोटा आहे जरा, छोटा असलेला तरी अद्भुत आहे. मित्रांनो तुम्हाला सांगून देतो की कडेलोट म्हणजे काय. कडेलोट म्हणजे जर कोणत्या दुश्मनाने काय असं केलं तर त्याला इथून खाली फेकून देत होते. तर इथं सैनिकांची बसायला जागा असू शकते. तर चला जाऊ आता आपण. जायचं पहिला हा नजारा बघून घ्या. मित्रांनो तुम्हाला जर यायचं टाकी तिथं पांढऱ्या तुम्हाला चॉकलेटची बिल्डिंग आहे आणि असं इकडे सरळ. अरे जय. आता ह्यांनी हे आपले मित्र काही भेटले तिथं, ह्यांनी आपल्याला झेंडा दिला. थँक्यू. चला तर खाली चला मित्रांनो आता आपण जाऊ तिकडं. चॅनल कोणता बाबू? जय ॲडव्हेंचर्स माझा चॅनल. मी आता मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवलं की तिथलं असं पाण्याचं दाखवलं आणि कडेलोट पण दाखवला, कडेलोट पॉइंट. आता आपण ते आणि ते दाखवतो, म्हणजे मूर्ती दाखवतो आणि ही कमान. मग त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओवर ती वरचा टॉपला जे डोंगर आहे तिथं जाऊन ते दाखवतो. मग खाली एक जो मी तुम्हाला सांगितलेला सरप्राईज तो दाखवतो. तुम्ही बघू शकता ती किती मोठी कमान आहे. तर त्याच्या जागा त्याच्या 10 माणसं राहू शकतात. मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला जे सांगितलं ते हे. आता इकडून दाखवून आपण तिकडे जाऊ. बघा ही ती कमान, कमान हे कमान. मित्रांनो हे आपण बघून तर आता आलोय. तर तुम्ही बघू शकता ती किती मोठी आहे. आणि तिकडचा सगळा एरिया शिवाजी महाराज बर्थडे प्लेस, म्हणजे इथं असं बोर्ड लावलाय. तो जे मोठा आहे आता दाखवलेलं ते आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. आता चला जाऊ. इथं मूर्ती आहे. तर यायला तिकडून लागतं, पण आता सध्या तर आता करोना म्हणून तर हे लॉक आहे, पण पिंजऱ्यातनं दाखव. मित्रांनो बघा अतिशय प्रिय ही मूर्ती आहे. बघू शकतात तुम्ही. तर चला आता आपण जाऊ
पलीकडं. आता मी दुसरा व्हिडिओ हा बंद करतो. मित्रांनो, आता आपण चाललोय शिवनेरी या किल्ल्याच्या बॅक साईडच्या केव्हला. पुढच्या साईडचा काही व्हिडिओ काढता नाही आला कधी, तिकडं अडचण आहे खूप. आणि इथून येताना जरा तुम्ही सावधान या. जून पासून 36 किल्ले केलेत. मला विश्वास नसं केलं की करोनामध्ये कसं केलं काय, म्हणून आम्ही तेच केले जे आम्हाला पॉसिबल आहे. तर चला आता जाऊ केव्ह मध्ये. तर पुढे बघू शकता तुम्ही कसं रॉक पॅच आहे, पण तिचं सिंपल आहे. नुसतं तो आता जो पॅच आलो तो जरा अवघड आहे. लाईव्ह मध्ये डेंजर आहे, तुम्ही तिथं व्हिडिओ मध्ये बघतात म्हणून तुम्हाला काही वाटणार नाही. तर चला आता जाऊ आपण. ही ग्रिल आहे मित्रांनो. ही जी ग्रिल आहे ना ती मला तिथं त्या रोड पासून दिसत होती एवढी. मित्रांनो, आता आपण आलो शिवाई देवीच्या केव्हला. तर तिकडे येऊन तिकडे एक शिल्प आहे आत, तो मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, इथं असं एक पिक्चर दिलंय. हे मंकी, हा मंकी आहे मंकी. हे बघा ते एक गुफा आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो बघा. ही अशी गुफा आहे जिथं खाली पण आहे आणि वर पण आहे. म्हणजे हे घरासारखंच आकार दिलाय. आणि हे असं दगड आहे, काहीतरी कोरले याच्यावर वाटतंय. तर या मित्रांनो, चला. मित्रांनो इथं आहे गुफा चांगली, पण वास लय घेतोय घाण, म्हणून आम्ही असं दाखवतो. तर ह्याचे डिझाईन बघा, हे सगळ्यात मेन वालं आहे. तर बघा आता ह्याचे डिझाईन. तर मित्रांनो चला इकडं आता आपण जाऊ. एक छोटस टाकी आहे, गुफा टाकी. फ्रॉग्स पण आहे. आणि आता आपल्याला कुठून जायचंय तुम्हाला कळत तर असेलच की मी कशातून. इथून मित्रांनो जाताना येते आपण इकडून. ओ मित्रांनो, आपल्याला इथून जायला लागते. हे मित्रांनो, जर तुम्हाला इथं कुठं हॉटेलमध्ये रूम नाही भेटत आहे तर तुम्ही इथं एन्जॉय करून राहू शकता. आता माणसांनी इथं राहून राहून हे बघा इथं किती घाण केलंय. प्लीज असे घाण नका करू. चला तर आपण आता बंद करतो. तर हे असं एक दगड आहे आणि जे असं वाईट दिसतंय. मित्रांनो आता आपल्याला इथले खालचे केव्ज करायचं. पण ते जे खालचे केव्ज आहेत ते खूप लांब आहेत. तर चल चालतंय, चला बघू आपण जाऊ. आणि मित्रांनो ती गुफा करण्यासाठी इथून चढायला लागतं आणि आम्ही आलो आता वरून. तर चला तिथून जायला लागते असं मित्रांनो. आणि इथून येताना तुमच्याकडे रोप आहे तरच या. तसं इथं मित्रांनो आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. इकडे या. आणि
जरा तिथं बघा बघा बॅट्स डोकं हलवतात ती. मित्रांनो आता आपण ती डेंजरस जागा करून आलोय, तर आता येऊ आपण. चला, तिकडे जाऊ आता. तिकडे जाताना येते का की तिकडे रोड नाहीये, तरी पुढच्या व्हिडिओत जमलं तर मी तिकडे जातो, पण आता काही जाता नाही येणार. चला, तर आता आपल्याला त्या सीड्यात वर जायचंय. ती लय डेंजरस आहे. त्याचा काय व्हिडिओ आम्ही काढतो, म्हणजे येताना काढू नाही शकलो, तर येताना वजन खाली होतं. आता जाताना तर बरोबर होईल. चला मित्रांनो, आता आपण जाणार इथून मित्रांनो, आणि ह्याचा मी व्हिडिओ जरूर काढणार. आणि हिचं काय गणेश बाप्पाची अशी मूर्ती आहे मित्रांनो. जर इथे यायला घाबरू नका, जराशी जरी चूक झाली तर महागात पडेल, म्हणून इथं काय करू नका. इथून वर जायचं असं वाटतं आपण भीमाशंकरला आलो. मी तर पकडायला हुक्स पण आहेत, त्या हुक्सच्या मदतीने आपण जाऊ वर. मला वाटतं इथे ग्रिल लावलेली, पण ती काय तर तुटली आहे, बघा ना. आता मित्रांनो बघा, खाली बघू शकतात आपण. एवढूस यायला किती वेळ लागतोय. आणि जुन्नर सिटी, आणि ती आहे लेण्याद्री गणपती, आणि तिकडं आहे ओझर. ते धरणाच्या म्हणजे धरणाच्या तिकडं आहे ओझर, आणि तो जो दिसतोय ती जे आहे ते लेण्याद्री आहे, आणि ते आहे नारायणगड. ह्याचा माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे लेण्याद्रीचा. तर आता चला वर जाऊ मित्रांनो. आता आपण ती डेंजरस जागा करून आलोय, तर आता येऊ आपण. चला, तिकडे जाऊ आता. तिकडे जाताना येते का की तिकडे रोड नाहीये, तरी पुढच्या व्हिडिओत जमलं तर मी तिकडे जातो, पण आता काही जाता नाही येणार. चला, तर आता आपल्याला त्या सीड्यात वर जायचंय. ती लय डेंजरस आहे. त्याचा काय व्हिडिओ आम्ही काढतो, म्हणजे येताना काढू नाही शकलो, तर येताना वजन खाली होतं. आता जाताना तर बरोबर होईल. चला मित्रांनो, आता आपण जाणार इथून मित्रांनो, आणि ह्याचा मी व्हिडिओ जरूर काढणार. आणि हिचं काय गणेश बाप्पाची अशी मूर्ती आहे मित्रांनो. जर इथे यायला घाबरू नका, जराशी जरी चूक झाली तर महागात पडेल, म्हणून इथं काय करू नका. इथून वर जायचं असं वाटतं आपण भीमाशंकरला आलो. मी तर पकडायला हुक्स पण आहेत, त्या हुक्सच्या मदतीने आपण जाऊ वर. मला वाटतं इथे ग्रिल लावलेली, पण ती काय तर तुटली आहे, बघा ना. आता मित्रांनो बघा, खाली बघू शकतात आपण. एवढूस यायला किती वेळ लागतोय. आणि जुन्नर सिटी, आणि ती आहे लेण्याद्री गणपती, आणि तिकडं आहे ओझर. ते धरणाच्या म्हणजे धरणाच्या तिकडं आहे ओझर, आणि तो जो दिसतोय ती जे आहे ते लेण्याद्री आहे, आणि ते आहे
नारायणगड. ह्याचा माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे लेण्याद्रीचा. तर आता चला वर जाऊ. मित्रांनो, मी तुम्हाला जो सरप्राईज देणार होतो तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, तो सरप्राईज बरोबर तुमच्या समोर आहे. हे बघा, हा सरप्राईज होता. इथून तर काय नाही वाटत, असं वाटतं तुटलं फुटलेलं आहे काहीतरी, पण आत गेल्यावर तुम्हाला कळेल की माझा सरप्राईज काय आहे. या आता आत मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला सरप्राईज. युअर सरप्राईज इज दिस. आणि मित्रांनो, इथं एवढंच नाहीये, ह्याच्या वर पण आपण जाणार आहे. पण त्याच्या पहिलं आपण ते फिरून येऊ. हो, मध्येच कोणी ठेवलाय मित्रांनो. चला आता अजून होल्स केलाय. होल्स अर्थ म्हणजे इथं उजड इथं दिसायला असं प्रकारचं. बघा किती मोठी जागा. आता तुम्हाला कळालं असेल की सरप्राईज काय आहे. पण अजून एक आहे तिचं वय. आपल्याला जायचं आता या पायऱ्यांवरून वर. या मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे बघा, हा होता सरप्राईज. आणि ह्याच्या आतला, आणि तुम्हाला जो म्हणलेलो ते होल्स, हे बघा ते होल्स. आणि तुम्ही बघू शकतो की पूर्ण प्लेन आहे. आणि या गडावर पाणी प्यायची सोय आहे. म्हणजे जर तुम्ही घरून बॉटल आणली आणि ती संपली तर तुम्ही इथून भरून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि चॅनलवर नवी असेल तर शेजारचा जो बेल आयकॉन आहे त्याला दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. बाय.